मला हा ब्राउनीचा पीस फेकावं लागलं. तर झालं असं, की मी ठरवलं मी एक हेल्दी ब्राउनी बनवते, जी कंप्लीटली ओट्स आणि गुळापासून बनवली असणार. त्यात साखर वगैरे काही नसणार. त्यासाठी मी घेतलं 1 कप ओट्स, त्यात टाकलं अर्धा कप दूध आणि अर्धा कप गूळ आणि त्यानंतर ह्याची एक मिक्सरमध्ये चांगली पेस्ट करून घेतली. त्यानंतर चॉकलेट फ्लेवरसाठी मी त्यात कोको पावडर टाकली 3 ते 4 चमचे आणि चांगलं मिक्स केलं. एवढं सुंदर चॉकलेटी दिसत होतं आणि स्मेल पण खूप भारी येत होता. मग त्यात मी टाकलं अर्धा कप तूप. तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता. हे सर्व टाकून मी छान याला मिक्स केलं आणि खूप सुंदर चॉकलेटी स्मेल येत होता. त्यानंतर मी ह्याच्यात कट केलेले चॉकलेटचे तुकडे टाकले. तुम्ही डेअरी मिल्क टाकू शकता आणि ह्याला सुद्धा छान मिक्स केलं. त्यानंतर आपल्याला ह्याला ओव्हनमध्ये 2 मिनिट्ससाठी ठेवायचं होतं, ओव्हनमध्ये किंवा मायक्रोवेव्हमध्ये. बट माझ्याकडून चूक अशी झाली, की मी हे 2 मिनिट्ससाठी न ठेवता मी हे 6 मिनिटाच्या वर ठेवलं चुकून आणि त्यामुळे माझ्या ब्राउनीची अशी दशा झाली, की त्यामध्ये चमचासुद्धा जात नव्हता आणि अक्षरशः काली माझी ब्राउनी झाली होती. आतून पूर्ण जळलेली आणि पूर्ण घरात स्मेल सुटलेला आणि म्हणूनच मला ही ब्राउनी फेकावी लागली. तुम्ही अशी ब्राउनी बनवली तर ही 2 मिनिटाच्या वरती प्लीज ठेवू नका. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.